जावई विकत घेणे आहे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे। हॉल बद्दल काय ठरवलंय? लग्न करायचं। काय? कशाविषयी विचारतेस तू? आय मीन तुम्ही? म्हणजे मी इतका वेळ बोलतीये ते सगळं तुमच्या डोक्यावरून गेलंय? नाही तसं काही नाही, ते हॉल विषयी मी तुमच्या बाबांना। हा, काय गरज होती हो माझ्या पप्पांना हॉल बद्दल सांगायची? सरप्राईज होतं त्यांच्यासाठी ते। ऍक्च्युली काय झालं माहितीये का, त्यांना वाटलं की आपलं प्रेम प्रकरण वगैरे म्हणून, म्हणजे मी तुम्हाला फोन करत होतो पण तुम्ही उचलतच नव्हता, नाहीतर त्यांचा गैरसमज झाला असता ना, म्हणून मी तसं सांगितलं। तसा गैरसमज झाला असता ना तरी चाललं असतं, केलं असतं ना मी हँडल, पण तुम्हाला चोमडेपणा करायची काय गरज होती? सॉरी, चुकलं माझं, मी परत तुम्हाला एकदा सॉरी म्हणतो। सॉरी सॉरी। आता सॉरी म्हणून काय उपयोग? मग मी काय करू तुमच्यासाठी? आता काय करणार आहात तुम्ही? सगळा प्लॅन फ्लॉप केला, आता कशी करणार आहात भरपाई? तुम्हाला हॉल हवाय ना? हो। दिला। नक्की? नक्की। काय ग, देवाला का पाण्यात ठेवलेस? आपल्या रायासाठी। का? आपला राया ना मुलींशी बोलायला खूप घाबरतो, म्हणजे मुलगी समोर आली की काय बोलावं हेच सुचत नाही त्याला। आपल्याला चुकलंच, आपण त्याला त्या फक्त मुलांच्या शाळेत टाकायला नको होतं, ती मुला मुलींची एकत्र शाळा असते ना त्या शाळेत टाकायला हवं होतं त्याला। आईचं मन आहे हे, आता झालं ते झालं, आता गेलाय ना तो, मग देवाला कशाला उगीच त्रास देतेस? त्याचं काम व्हायला। काम? अगं देवाला असं पाण्यात ठेवून काम झालं असतं ना तर लोकांनी देव देवघरात ठेवण्याच्या ऐवजी हौदच बांधले असते। हे बघ, त्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपलं काम मेहनतीनं आणि जिद्दीनं करायचं, यश नक्की मिळेल। बरोबर आहे तुमचं, मनापासून पटलं मला, पण मी हे पुढच्या वेळेस ऐकेन, यावेळेस मला माफ करा। बरं बरं। पण तुम्ही खरंच हॉल दिलात ना? हो, म्हणजे काय? नाही म्हणजे तुम्हाला सवय आहे ना, एकदा फोन करून एक सांगायचं आणि दुसऱ्यांदा फोन करून काहीतरी वेगळं। तू आणि मम्मा म्हणे घरी येऊन माफी मागा। हो, मी असं कुठं सांगितलं? उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका। तुम्ही नाही का मला फोन करून माफी मागायला सांगितली? हो, मी असं कधी बोललो? म्हणजे तुम्हाला खोटं बोलायची पण सवय आहे? नाही नाही, तो फोन माझ्या मोठ्या भावाने केला होता। उगाच त्यांच्या नावावर ढकलू नका, तो नंबर पण तुमचा होता आणि आवाज पण। निम्म बरोबर आहे आणि निम्म चुकीचं आहे। तो नंबर माझा होता हे बरोबर आहे, पण तो आवाज माझा होता हे चुकीचं आहे। त्यांनी मला न सांगताच तुम्हाला फोन केला होता। असं कसं? पण आवाज आमचा सेम आहे, म्हणून तुम्ही पण फसला असणार। मी पण म्हणजे नेहमी सगळेच फसतात। अहो, माझा आणि माझ्या बाबांचा आवाज पण सेम आहे। तुम्हाला एक गंमत सांगतो, एकदा काय झालं, मी कॉलेजला असताना ना माझ्या मित्राने मला फोन केलेला आणि मी तेव्हा नेमका आंघोळीला गेलेलो आणि तो फोन बाबांनी उचलला। तो तिकडून लागला शिव्या द्यायला आणि मग नंतर बाबा म्हणाले मी त्याचा बाप बोलतोय। त्याची एवढी तंतरली ना, त्यांनी मला परत कधी फोन केला नाही आणि बाबांसमोर पण आला नाही। मला म्हणाला जे काही काम असेल ना ते भेटून बोलत जाऊया। अशी बरेच वेळा लोक गणतात आणि आमच्या वाटच्या शिव्या बाबा खातात। आता त्या सगळ्यांच्यात मी पण आले बरं का, म्हणजे तुमच्या वाटच्या शिव्या मी पण बाबांनाच दिल्या। काय तुम्ही शिव्या पण देता? हो, अगदी शब्दशः शिव्या नाही, थोडंसं चिडून बोलले, कारण त्यांनी पण तुमच्याच नंबरवरनं फोन केला होता। माझ्या बाबांनी तुम्हाला फोन केला होता? हो। का, कशाला फोन केला होता? काय माहिती, त्यांनी फक्त मम्माचा नंबर घेतला माझ्याकडून। पण माझ्या बाबांना तुमच्या मम्माचा नंबर? एक बार ने कमिटमेंट कर दी तो हम हमारी खुद की भी नहीं सुनते। म्हणजे मला हॉल मिळाला तर? हॉल मागणाऱ्या तुम्हीच आहात हे मला आधी माहिती असतं ना तर एवढं रामायण झालंच नसतं। का? का नसतं झालं? ते नंतर सांगेन। आणि हो,
तुम्ही मला काहीतरी गंमत पण सांगणार होता ना? हो, ती पण नंतर सांगेन, पुन्हा भेटल्यावर. नंतर सांगेन असं का म्हणताय तुम्ही? हे आपण का आता भेटू परत? हॉलचं काम झालं, तुमचा आणि माझा संबंध संपला. असा कसा संबंध संपला? होळी कमिटीवरून काढलं म्हणून मी काही बोलायचंच नाही का? अरे काय झालं? अगं आई, मी माझ्या होळी कमिटीवाल्यांना म्हटलं की या वर्षी आपण प्रतिकात्मक होळी जाळूया. तर नाही म्हणाले निवडणुका जवळ येत आहेत, लोक काय म्हणतील, मतं मिळणार नाही. अरे यांना कळत कसं नाही की यांनी जर अशी लाकडं जाळून होळी केली ना तर निवडणुकीत लोक यांचीच होळी करतील. मला सांगा बहिणी, अख्ख्या महाराष्ट्रात किती होळी मंडळ असतील? लाखभर तरी असतील. हो, मग आता प्रत्येकाने समजा एक एक झाड जाळून होळी साजरी करायचे ठरवून तर किती झाडं बेचिराख होतील? खरंच की. आता याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आपण जर अशीच होळी साजरी करत राहिलो ना तर आपल्या पुढच्या पिढ्यांना झाडं पाहायला म्युझियम मध्ये जावं लागेल. तुझ्या त्या होळीवाल्यांना म्हणाव, आमच्या घरी येऊन बघा एकदा होळी कशी साजरी करतो ते. 4 काड्या पेटवून होळी केली ना तरी त्याला भावना पोचतात. जाऊ दे ग, कोण सांगणार त्यांना आणि त्यांना काय समजणार? करू देत सण साजरा यांना. त्यांना वाटतं ना की असं केल्याने त्यांना निवडणुकीत मतं मिळतील म्हणून. रिझल्ट लागणारच आहे मे महिन्यात, तेव्हा कळेल की असे सण साजरे करण्यापेक्षा कामं केली असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे आपली परत भेट होणारच नाही का? काहीच कारण नाही ना, म्हणजे आपली धड ओळखही नाहीये. आत्ता झाली ना. हॉलच्या निमित्ताने झाली. आता मला हॉल मिळाला तो विषय संपला. असं कसं? हा? म्हणजे मी काय म्हणतो, म्हणजे आपल्या जीवनात आपली परत भेट होणं हे नियतीच्याच मनात असेल तर? तुम्ही खूप कादंबऱ्या वाचता का? म्हणजे नियती, जीवन असे मोठमोठे शब्द वापरलेत म्हणून विचारला. हो तसं नाही हो, आपली कधीतरी भेट व्हावी असं आपल्या दोघांच्याही नशिबात असावं. नाहीतर तुम्ही माझ्या रोज स्वप्नात आलाच नसता. बरी आठवण केली. की स्वप्नांची काय भानगड आहे? आपली ओळख नसताना मी तुमच्या स्वप्नात कशी काय येते? आता येतात त्याला. प्लीज हा, मुलींना असे इम्प्रेस करण्याचे फंडे ना जुने झाले. अशी फसवणारी मुलगी नाहीये. अहो तसं नाही हो. मग कसं? हे स्वप्नांचं सांगून तो हॉल देऊन माझ्या मनात तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होईल आणि मी तुम्हाला परत भेटेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तो तुमचा गैरसमज. आणि तसं असेल तर हॉल नकोय मला. एक मिनिट, माझ्या मनात तसं काही नाहीये. हवं तर मी तो हॉल तुम्हाला द्यायला तयार आहे. वाटलंच मी मॅनेजरला फोन करून सांगतो, मग तर झालं. ठीक आहे. ही मागे वळून बघेल का? अंजल एकदा तरी बघ. बाय. बाय 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 बाय. अरे बाबा काय झालं? कसलं? काय म्हणाली काय ती? ती ते काय नाही रे दादा. कुठे गेला होतात? हा, जाणार होतो पण काय खाल्लं? नाही काही नाही. अरे तिला तू आवडलास का? हा, माहिती नाही. परत कधी भेटणार आहात? कुठल्या हॉटेलात जाणार आहात? अरे बोल ना राया. अरे सांग ना. अरे थांबा, वेड कराल सगळे त्याला. हे राया, आता बोल, काय झालं? काय झालं माहितीये? काय? काम पत्ते झालं. अरे म्हणजे काय? म्हणजे ती मला भेटली, माझ्याशी बोलली आणि जाताना तिने मला वळून पाय सुद्धा केलं.
आणि या वेळेला ना तो काची रंग आणूयात. तो रंग लावला ना की चेहरा कसा उठून दिसतो. ते काय सौंदर्य प्रसाधनाचं क्रीम आहे का रे? इसको लगावर चेहरा निखारो. चेहऱ्याचं नुकसान होतं. हेच म्हणतोय मी. तुम्ही रंग उधळताय ना म्हणजे पैसे उधळताय पैसे. केवढं नुकसान होणार आहे. अरे दादा काय नुकसान होणार आहे? काय नुकसान होणार आहे मग या. अरे कपड्यांना रंग लागतो, तो काढायला साबण लागतो, खर्च. रंग अंगाला लागतो, तो काढायला तेल लागतं, खर्च. पाणी तापवावं लागतं, खर्च. रंग डोळ्यात गेला ना तर डॉक्टरांकडे जावं लागतं, खर्च. औषधं आणावी लागतात, खर्च. अरे आजारी पडलो ना तर पुन्हा बिनपगारी रजा टाकावी लागेल, म्हणजे पुन्हा खर्च. अरे केवढ्यात पडली तुमची रंगपंचमी. अहो बाबा काहीतरीच काय बोलता तुम्ही बरे. बिन नोकरीच्या बेकार माणसाला बिनपगारी रजेचं दुःख काय करणार आहे? अरे माधवा, सणासुदीच्या दिवशी नको रे असे हेवे दावे करू. आज कशी छान रंगाची उधळण करायची. अगदी बरोबर बाबा. आणि दादा तू काळजी करू नकोस, रंग मी मागवले. आणि ते सगळे नैसर्गिक आहेत, त्यामुळे चेहऱ्याला इजा होणार नाही. त्यामुळे डॉक्टरचा खर्च वाचला आणि तू आजारी पण पडणार नाही. त्यामुळे बिनपगारी रजा पण वाचली. हा आणि बाबा आपण आहे ना कपडे जुनेच घालूयात, म्हणजे खराब झाले ना की फेकून देता येतील. हो म्हणजे तुमचा साबणाचा खर्च वाचला. यावेळी पण आपण रंगपंचमी अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. म्हणजे आमच्या लग्नानंतरची पहिली साजरी केली होती ना, अगदी तशीच. करूया करूया. सासूबाई काय कसला एवढा विचार करताय? आजचा दिवस कुठला आहे त्याचा. म्हणजे तुम्ही सुद्धा रंगपंचमीच्या दिवसाबद्दलच विचार करताय ना? सासूबाई मला सांगा ना, तुमची लग्नानंतरची पहिली रंगपंचमी कशी होती ते? काहीतरीच काय. काय गोड लाजताय. म्हणजे नक्की काहीतरी घडलं असणार. ए आजी सांग ना ग प्लीज, सांग ना. सांगा ना सांगा ना आम्हाला. सांगते. माझ्या लग्नानंतरची पहिली रंगपंचमी इतकी सुंदर झाली होती म्हणून सांगू. चिटणमिसांकडची आणि माझ्या माहेरची जवळजवळ 30 माणसं जमली होती. जो माणूस आत येईल ना त्याला ती रंगाचा टिळा लावायचा आणि वाळ्याचं सरबत द्यायचं प्यायला. आणि मग त्याला बोलत बोलत अंगणात आणायचं आणि हौदामध्ये पटकन ढकलून द्यायचं. पण हौदात कशाला? अगं रंगाने भरला होता ना तो हौद या मंडळींनी. अय्या कसली मज्जा आहे ना. माणसांवर रंग टाकण्याऐवजी माणसांनाच रंगात टाकायचं. हिची वेगळीच मजा. खरंच हीच मजा आहे. पण आजी आजोबांना हे सगळं आवडायचं का ग? अगं आवडायचं म्हणून काय विचारतेस. त्यांचीच तरी आयडिया होती ना. आधी प्रत्येकाला हौदात बुडवायचं आणि मग रीतसर बाहेर काढून रंग लावायचा. सुबाई काय आणखी काहीतरी आठवलं ना तुम्हाला? हो सांगा ना आम्हाला, सांगा ना. आम्ही पण हसू ना. सांगते. पण ह्यांना सांगायचं नाही. नाही सांगणार, नाही सांगणार. यांनी काय केलं माहिती, रंग लावता लावता शुभेच्छा देत होते आणि मी समजून अचानक एका बाईलाच मिठी मारली. मग काय, ती बाई यांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती तर हे म्हणतात कसे तिला, अगो मी तुझा नवरा आहे ना, लाजतेच कशाला. अरे चा, अरे काय झालं एवढं जोर जोरात हसायला? अरे हसायला काय झालं? काय ग आजोबा, तुम्ही आजी समजून दुसऱ्याच बाईला मिठी मारली होती ना, हे आम्हाला अजिबात कळालेलं नाहीये. काय आहे? तूच सांगितलंस ना सगळ्यांना?
ह्या चुकीला क्षमा नाही. तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. अहो पण इकडे बघा. स्माइल. डन. चला आता तुम्ही मला लाव. लावतो ना. आहो आता तुम्ही काढा फोटो. दे दे दे. चल आता मला लाव. पण मी असा एवढूसा नाही लावणार आहे. मुठीत घेऊन खूप सारा लावणार आहे. ए आपल्याकडे रंग नाही की उधळत. विणागर रंग उधळणं याचा अर्थ वेगळा असतो. तुला काय झालं फिरी फिरी हसायला. तू तुझी कामं कर. अम्मा निदान आज तरी तिला ओरडू नकोस ना. अगं हा बरोबर आहे. तुम्ही लगेच तिची री ओढू नका. धर. शांता चुकलं बाई माझं. तू दमली असशील ना उभं राहून राहून. बसतेस का जरा. आणि काय करू तुझ्यासाठी. कॉफी करू जायफळ टाकून का चहा करू आलं टाकून. बाईसाहेब काय लाजवताय मला. मी करते माझी कामं. बघितलं इतकी प्रेमाने बोलले. काय झालं गेली निघून. अगं तुझ्या बोलण्यातला खवचटपणा कळला तिला. मला ना कुणी समजूनच घेत नाही. या घरात माझं कुणी ऐकतच नाही. विणा अगं आजच्या दिवशी तरी तुझी ती पालू पोतं नकोत बाबा. येस यू आर राईट पप्पा. आता ना मी शांताताई आणि पांडुदादाला आधी रंग लावते आणि मग वॉचमॅन काका आणि ड्रायव्हर काका. कशाला कशाला असं सगळ्यांना रंग लावत फिरायची काही गरज नाहीये. काही हरकत नाही. जाग जात. हो काय हे अशा प्रत्येक गोष्टीची परवानगी दिली तर मुलगी बिघडेल आपली. काहीही बिघडत नाही. आजच्या दिवशी ना सगळं काही माफ असतं. शत्रूला सुद्धा आनंदाने भेटायचं असतं. अहो हिंदी गाण्यांची भाषांतर करून माझ्यावर इम्प्रेशन कसले पडताय. मला माहितीये बरं काय गाणं. होली के दिन दिल खिल जाते हैं दुश्मन के दिल भी मिल जाते हैं. वाह माहितीये मला. अरे थांबा थांबा थांबा. बाबा काय झालं. तुमची तब्येत ठीक आहे ना. मला काय आडवरली आहे. मग गाणं का बंद केलं. अरे हिल्लर गाण्यावर नाचताय तुम्ही. जरा आमच्यावरची गाणी लावा मग पहा कशी धमाल येते. हो कुठलं गाणं. अरे अगं फक्त एकाच गाण्यावर नाचता येतं. कोणत्या काही. ते शांताराम बापूंचं. शांताराम बाबू काय ग्रेट सिनेमाकार. अरे काय एक एक सिनेमे दिलेत त्याने. राया प्रेमात पडलेस ना तू. मग तू त्यांचे पहिले सिनेमे पाहत तेव्हा तुला प्रेमाचा खरा अर्थ कळेल. राया काय रे मूड नाही का तुझा. नाही असं काही नाही. मग बाबा त्याचं सोडा ना. तुम्ही मला गाणं कुठलं ते सांगा. हे सांग त्यांना. यातही यांचं काहीतरी सिगरेट आहेच. सरप्राईज. अटक अटक झटपट पन घट पर चटक. चॉईस उत्तम आहे पण ही डुएट आहे. अरे म्हणून तर हे गाणं. डार्लिंग वुड यू लाइक टू डान्स विथ मी. अरे जा रे हट लटपट ना छूर मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे. अरे जा रे हट लटपट ना छूर मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे. मुझे समझो ना तुम भोली भाली रे. आया होली का त्योहार उड़े रंग की बौछार. तू है नार नखरेदार मतवाली रे. आज मीठी लगे है तेरी गाली. अहो तिकडे चला ना सगळे. तुम्ही काय करता इथे. वाया जातो रंग.
हसतेस काय? होळीत रंगलेल्या सोंगांसारखं दिसतोय ना. छान दिसतेस तू हसताना. काय म्हणाला? छान दिसतेस तू हसताना. असं काहीतरी बोलू नका उगाच चुकल्यासारखं. आजपासून मी असंच बोलणार आहे तुझ्याशी. काहीतरी तुमचं. काका मला असा बाजूला घेऊन का आला? काय झालं? मलाही तुला तेच विचारायचं रे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे काका, काही नाही. सरळपणे सांगतोस की बोलू सगळ्यांना? अरे नको नको, असं नको करू. काका मी सॉलिड माती खाल्ली. आता पुन्हा काय केलंय? काका मी प्रांजलला हॉल देऊन टाकला. काय?